महाराष्ट्रामधली कित्येक कुटुंब सावकारी जाचामध्ये आहेत हे तर आपण गेले काही दिवस सातत्याने पाहतोय। जालन्यामध्ये सुद्धा परिस्थिती काहीही वेगळी नाहीये। मूळ रकमेच्या कितीतरी पट अधिक रक्कम देऊन सुद्धा सावकारांचं समाधान होत नाही। ते लोकांची लूट करतातच आहेत आणि अशी शेकडो कुटुंब सावकारीच्या विळख्यामध्ये अडकली आहेत। जालन्यातल्या कानडी गावचं खंदारे कुटुंब सावकाराच्या दहशतीखाली जगतंय। 3 वर्षाआधी एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक असलेल्या खंदारेंनी मुलाच्या उपचारासाठी 50,000चं कर्ज घेतलं होतं। सावकार फिरोज पठाण आणि विनोद गायकवाड यांनी 2 कोरे चेक आणि बॉन्डवर त्यांच्या सह्याही घेतल्या। मध्यस्थी करणाऱ्यांना 10,000ची गरज होती, त्यामुळे खंदारेंना 40,000 मिळाले। 3च महिन्यात खंदारेंनी 50,000चे 70,000 रुपये परत केले। मध्यस्थी जो माणूस होता त्यांचाच मित्र होता आणि माझ्या ओळखीचा होता। तर त्यांनी सांगितलं, सर तुम्ही 50,000 त्यांच्याकडून घ्या, 10,000 मला द्या, 40,000 तुम्ही वापरा, 2-3 महिन्यात 40,000 तुम्ही देऊन टाका, मी 10,000चं व्याज देऊन टाकेल। तर अशा हिशोबाने त्यांनी मला 25 रुपये शेकडा लावला। तर त्यांना जाऊन ते पैसे परत केले। 40,000चे मी 70,000 दिले। त्यांना मला यांनी त्यांच्याकडून 50 घेतले होते, त्याचे 70,000 रुपये दिलेत आणि ते आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणताय 4,80,000 रुपये द्या। 3 वर्षानंतर आम्ही त्यांचे सर्व नील केलेले आहे, पण ते आम्हाला 4,80,000 आता आम्ही कुठून देणार? आम्ही शेती विकून सगळं आम्ही दिलेलं आहे, आता आमच्याजवळ काहीच नाही द्यायसारखं, काहीच नाही। पण पैसे परत करूनही सावकार फिरोज पठाण आणि विनोद गायकवाड यांनी खंदारे कुटुंबियांचं जगणं मुश्किल केलंय। कारण या सावकारांनी आता व्याजासह 4,80,000ची मागणी केली आहे। एवढंच काय, तर पैसे मिळत नाहीत म्हणून अमानुष मारहाणही केली। वस्तीमध्ये मला असं बेदम मारलं, खाली पाडूस तर मारलं, पाठीमध्ये डोक्यामध्ये लाता बुक्या खूप मारलं। सर्व लोक बघू लागले, बाया माणसं सर्व चौकून बघू लागले घरातून। तर 1-2 माणसं तिथं सोडवण्यासाठी आले, तर त्यांना सुद्धा धमकी दिली, त्यांची सुद्धा तिथे याची हिंमत झाली नाही। खंदाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली, पण 3 दिवसातच सावकारांची सुटका झाली आणि आता या सावकारांच्या दहशतीनं खंदारे कुटुंब गावाबाहेर सुद्धा पडत नाहीये। मंठ्यानं म्हणजे आम्हाला जायची हिंमतच होत नाही आम्हाला मंठ्याला। त्यांची म्हणजे आम्हाला भीतीच, म्हणजे आम्ही बस स्टँडला सुद्धा थांबू शकत नाही, मंठ्याला जातच नाही आम्ही, आता बंदच केलं जाणं। यांना म्हणजे मारल्यापासून आम्ही जातच नाही, बिलकुल जात नाही। खासगी शिक्षण संस्थेत नोकरी करून गजानन खंदारेंना 2 मुलं आणि पत्नी असा संसार चालवायचा आहे, पण सावकार जगू देत नाहीये। त्यामुळे दाद मागावी कुणाकडे हा प्रश्न कुटुंबाला सतावतोय। रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना।